लाईफ कॅरेक्टर मानवत मर्डर्सच्या वेळी तो अनुभव होता की त्याबद्दलचं ते हयात असतानाच किंवा त्याबद्दलचा तो रिसर्च अवेलेबल आहे आणि या सगळ्या गोष्टी. तर याही बाबतीत ते कशा पद्धतीने होता तो अनुभव सांगा. ज्यावेळी स्क्रिप्ट वाचली ना, स्क्रिप्टमध्ये एवढा रिसर्च ऑलरेडी झालेला होता, इतक्या बाबी स्क्रिप्टमध्ये आहेत ऑलरेडी, की मला असं कधी मला फक्त एकच होतं की उदयजींना एकदा मला भेटायचं की त्यांचा एसेन्स मला मिळेल बघायला, की त्यांचा पिंड काय आहे, ते कसे विचार करतात, ते क्विक थिंकर आहेत की ते खूप विचार करून सांगणारी व्यक्ती आहे, काय प्रकारचा माणूस आहे. आणि ती भेट माझी जेव्हा मुहूर्त झाला तुमचा, त्या दिवशी त्यांना स्पेशल इन्व्हिटेशन म्हणून पाठवलेलं होतं, तेव्हा त्यांच्याशी माझी भेट झाली. आणि तेव्हा मी आश्चर्यचकित झालो की मी त्यांचं अभिनंदन करत होतो उदयजींचं, की ही कशी कल्पना तुमच्या मनात आली आणि हे कसं तुम्ही क्रिएट केलंय. तर ते म्हणाले ते तर ठीक आहे, पण आता मी नवी आयडिया केली करून ते मला त्यांची जी नवी कल्पना होती ती मला सांगायला लागली. ऑलमोस्ट टू से की हे झालं, आता आय वॉन्ट टू माय नेक्स्ट. जसं आपण डिरेक्टर आपण फिल्म नेक्स्ट करायला लागतो ना, ही इज ऑलरेडी मूव्ड ऑन. त्यामुळे आय रिअलाइज की यांची इंटेन्सिटी करण्याची जी आहे, यांची एक्साइटमेंट जी आहे, की आपल्याला ही कल्पना आली आता ही अंमलात आणायची आणि कोणी आपल्याला अडथळा निर्माण केला तर आपण सामोरं जाऊ, आपण पार करू, पण ही कल्पना आपल्याला अंमलात आणली. तर ती जी अर्जन्सी आहे, ती अर्जन्सी आम्ही मग डिस्कस केली. म्हणजे ही अर्जन्सी इंटरेस्टिंग आहे आणि त्याने जरासं एक वेगळं आपल्याला क्रिएट करता येईल. तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय तर बघणं ते महत्वाचं ठरेल चित्रपटात. पण शिवराज, मला तुला विचारायचंय की पदार्पण करत असताना एक रिअल लाईफ स्टोरी आणतो, हे अर्थात तुझ्यासाठी